माणिकरावांना शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीचं समर्थन, न्यायालयाच्या आदेशानंतरही राष्ट्रवादीची बघ्याची भूमिका. माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची वॉरंट प्रत नाशिक पोलिसांना प्राप्त, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार. मलिकांच्या नंतर कोकाटेंची पाठराखण, भाजपात राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत अस्वस्थता. चाफा बोलेना चाफा चालेना अशी शिलारांची ठाकरे बंधूंवर काव्यात्मक टीका. ठाण्यात कुरबुरी मिटवण्यासाठी हालचाली, महायुतीच्या मोजक्याच नेत्यांना समन्वय साधण्यासाठी या मोजक्या नेत्यांचा प्रयत्न. मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती, एकनाथ शिंदेंनी नंदनवनमध्ये बोलावली मंत्र्यांची बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर, मतदार यादीनुसार 1,03,00,000 मतदार. अंबरनाथमध्ये भाजपा उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी अंबरनाथ इथं गोळीबार. अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची होणार सभा. एकत्र निवडणुका लढणं आमच्यासाठी महत्त्वाचं, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. वसई विरार महानगरपालिकेमध्ये सत्ता राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची खेळी, पहिल्यांदा बविया ठाकरे गट आणि काँग्रेसला सोबत घेणार. येत्या 2 दिवसात हितेंद्र ठाकूर, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी बोलणार. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका, सदनिका प्रकरणावरून अंबादास दानवेंचा कोकाटेंना टोला. मुंबई मनपाची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर, एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांवर सोपवली विशेष जबाबदारी. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात सोनसाखळीची चोरी, बिल्डिंगमध्ये येऊन चोरट्यानं महिलेच्या गळ्यातून साखळी पळवली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वाघोलीमध्ये कोयत्याची दहशत, घटनेचा सीसीटीव्ही समोर, रात्रीच्या सुमारास 5 अज्ञात तरुणांकडून दहशत. वर्ध्याच्या आर्वी येथे भरधाव ट्रकनं सायकल स्वार मुलीला चिरडलं, अपघातात 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू. राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर, 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जर्मनीतील विविध मंत्री आणि उच्चाधिकाऱ्यांसह करणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इथिओपियात सन्मान, मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवलं. मेक्सिकोमध्ये आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमान क्रॅश, अपघातात 7 ठार, मृतकात 2 क्रू मेंबरचाही समावेश. 2026च्या ऑस्करसाठी भारताकडून होमबाउंडची निवड, 24 चित्रपटांच्या स्पर्धेतून होमबाउंड चित्रपटाची झाली निवड. कॅमेरून ग्रीन ठरला लिलावातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू, KKRच्या संघानं लावली सर्वात मोठी बोली.